जिवंतपणी मला दीड महिना आंघोळ नव्हती. आता तुम्ही म्हणताल ह्यो काय विषय सांगतो, सगळं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर रामकृष्ण हरी मित्रांनो, आपल्याला आज जायचं होतं कीर्तनाला. सगळ्यात पहिलं आलो गावात, दोघांनी वडली स्टिंग आणि सोन्या काय म्हणते बघा की असं गारव्याचं बी स्टिंग हाना लागते. मग काय दोघांनी पण पेलं स्टिंग आणि तिथनं डायरेक्ट आम्ही हल्लो. दोघांनी पण गारव्यामुळे निबार गुंडाळले. आता तुम्ही म्हणताल ह्या सोन्या पाठीवर बॅग कस का गडी कॉलेजवरनं आलेला डायरेक्ट उचललाय हो. मग काय डायरेक्ट येऊन पोचलो टेलर पाशी. आल्या आल्या अमोल बाळाला 2 चॉकलेट दिली. अमोलला चॉकलेट दिल्यामुळे अमोल एकदम खुश झालाय बघा. ही गडी पण कीर्तनाला यायचं होतं, त्यामुळे ह्या दोघांना घेतलं आणि आम्ही सरळ सुटलो बघा. जाताना एका दुकानापाशी आमच्या गाड्या लावल्या आणि आम्ही सरळ सुटलो चालत. गाड्या चोरीला जायला भ्या वाटते भावानं, म्हणून गाडीत 1.5 किलोमीटर लांब लावल्या आणि चालत ही गाडी कसं मागं डोला लागले नंदी बैलानं. जाताना आम्हाला ह्या गाड्या दिसल्या. ह्या गाड्या बघून आमचं डोळं फिरायला लागलं होतं. ह्या गाड्यावर आम्ही अंदाज लावला होता की पुढे गर्दी किती असेल, त्यामुळे आमची फाटून हातात होती. ही गर्दी बघून तुमच्या लक्षात आलं असेल की नेमकं कीर्तन कोणाला. महाराष्ट्राचे फेमस कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांचं कीर्तन होतं. आता म्हणलं मागं उभा राहून तर काही मेळ बसणार नाही, म्हणून लावला वशीला. गेलो पुढं. वशीला बी आपला लय डेंजर आहे हो. डायरेक्ट महाराजांच्या कडेला म्हणजे जवळ हो. जिवंतपणी मला दीड महिना आंघोळ नव्हती. नवे कपडे घालणार, मी पळून जाऊ नये म्हणून सुतळी मारणार. माझा पोरगा मडका हातात द्या, मडक्यात गवऱ्या पेटवणार आणि मला म्हणणार बाबा माझ्या माग या, तुम्हाला रस्ता माहित नाही. मी जर दिसलो नाही तर धुरा या, पण तुम्ही मग माझे भावंड कपडे काढणार. आनंद झाला ना. मग मला घेऊन जाणार, मग माझी बायको उठणार, रडायचं बंद करणार, पदर बिदर खाली घेणार. 2-3 बाया तिला ऐकून धरणार, 2-3 बाया ऐकून धरणार, 2-3 बाया मागं कीर्तन ऐकून झालं ना आम्ही डायरेक्ट तिथनं हल्लू महाप्रसाद गेला, कारण इथं केलं तर महाप्रसादाचं आयोजन. मग काय आम्ही सगळे चाललो महाप्रसादाचा लाभ घ्यायला. मग काय तिथं डायरेक्ट जाऊन पोचलो राव. इथं लाभ घ्यायचं काय राव, वासनाच राहील नाही. इथं एकामेकाला ढकला लागले, हाणामारी चाललंय सगळं. मग काय हातून मागं सारून ओढला आम्ही, डायरेक्ट धरली घराकडची वाट. तुम्ही जाताना तेवढं लाईक फॉलो शेअर सबस्क्राईब करून जा.